भीषण पाणी टंचाईत जवळा बाजारचा आदर्श, रोज नळाला पाणी. कोट्यवधींच्या योजना फेल, जवळा बाजारचं नियोजन हिट. पाण्यासाठी वणवण नाही, जवळा बाजारचा आदर्श पॅटर्न. एकीकडे संपूर्ण हिंगोली जिल्हा भीषण पाणी टंचाईने होरपळतोय. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. मात्र औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार गावाने योग्य नियोजनाच्या बळावर या संकटावर मात केली आहे. दत्तराव आंबोरे सरपंच यांनी चांगली व्यवस्था केली आहे पाण्याची आणि भरपूर पाणी आहे, दिवसभर पाणी चालू असताना. परिस्थिती चांगली. अगोदर तर खूप वाईट होती परिस्थिती. सरकारी योजना गेलेली पण सरकारी योजनेला काही पाणी येत नाही. आणि दत्तराव आंबोरेंनी चांगलं काम करून चांगलं पाणी आणलं नळाला आणि चांगलं सुख झालं पाण्यासाठी. पाणी भरपूर सुटतंय, पाण्याची काय अडचण नाही आम्हाला. आता अगोदर परिस्थिती म्हणजे आम्हाला पाणीच भेटत नव्हतं. कपडे धुवायला यायला 2-2 दिवस तसंच ठेवावं लागायचं. पण आता ग्रामपंचायतमुळं पाण्याची खूप सुविधा झाली. दररोज आम्हाला पाणी भेटतंय. पाणी 1 दिवस आड करून येतंय, कधी दररोज सोडतात. पाण्याची काहीच अडचण नाही. हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू असताना जवळा बाजारच्या ग्रामपंचायतीच्या योग्य नियोजन तथा पुढाकारातून गावाला नियमित पाणी पुरवठा करून एक आदर्श निर्माण केला आहे. पहिले अडचण होती, इकून आण तिकून आण होतं ना. आता यावर्षी काय ताण नाही सरपंचानंच आता म्हणावं लागेल ना. हा दररोज काय आता लय भरपूर पाणी. आता आनंद आहे आम्हाला पाण्याचा. हो, कोणाच्या दारात जायचं काम नाही, कोणाच्या घरी जायचं काम नाही, पाण्यासाठी वरडायचं काम नाही, कोणतंच काम नाही राहिलं. दररोज पाणी येते. पहिलं नव्हतंच, पाणीच नव्हतं सर. तुम्हाला काय सांगा, आता पाणी अजिबातच नव्हतं. हे आमचा बोर एवढा 600 फूट घेऊन तर पाणी नव्हतं आम्हाला. आता भरपूर आहे ना. आता सरपंचाने चांगली सोय केली ना. गावात दररोज नळाला पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ थांबलीये. ग्रामपंचायतीने जलस्रोतांचं योग्य नियोजन करत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळवलं आहे. ग्रामसेवकांनी पाण्याची योजना सुरू केली. पहिलं पाणीच नव्हतं, कधीच आमच्या गल्लीला आमच्या. आता रोज पाणी यायले. भरपूर आमचे सगळे कष्ट कमी झाले. आम्हाला रोज डोक्यावर पाणी भरायला लागत होतं. आता खूप पाणी यायले, रोज यायले, भरपूर यायले. पुन्हा रोज पाणी येते. पुन्हा पाणी नव्हतं, गल्लीतच पाणी नव्हतं आमच्या. हां, डोक्यावर पाणी आणायचं, डोक्यावर सुद्धा पाणी मिळत नव्हतं आम्हाला. कॅनल जवळून कॅनलकडून पाणी आणता येतं. पाणी थेंबच नाही. या गल्लीमध्ये कोणत्याच बोरलं पाणी नसते आणि नळाला सुद्धा पाणीच नव्हतं. आता भरपूर पाणी यायलं, रोज पाणी यायलं. आता पाण्याचं खूप नाही, चांगलं वाटायला. आता पाणी गिनी आहे ना आम्हाला, पाण्याचा त्रास नाही, काही नाही. अगोदर पाण्याचा त्रास होता आम्हाला. इरीला यायला जावं लागत होतं, कॅनलून भरून आणावं लागत होतं. हो, आता केलं सरपंचानं, आमच्या घरोघर नळ दिलेत आम्हाला. हो, घरापर्यंत पाणी आहे. ग्रामपंचायतनं सुविधा एकदम नंबर 1 आणि नंबर 1 सरपंचानं काम केलेलं आहे. आज ही पाईपलाईन आतरली, त्याने आज कॅनलून पाईप आतरली आणि त्या पाण्याचा सर्व लोकांना फायदा व्हायला आहे आणि पाणी वेळोवेळ टायमावर पाणी भेटत आहे. ग्रामसेवक, सरपंच यांची फार कृपा वार्ड क्रमांक 4ला आणि असेच पाणी सतत भेटत राहावे ही आमची नम्र विनंती सरपंचाला. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी एकदम पाण्याचा ताण मिटला आणि अशीच पाईपलाईन चालू राहावा. याच्या दुकडची इतकी बिकट परिस्थिती होती. एक तर बोरला पाणी नाही, तर सरपंचाला फोन लावा, टँकर जावा येईन, तेव्हा पाणी नाही. तर गल्लीत पाणी भेटत नाही कोणी. ते म्हणते आम्ही टँकर मागविलं, ते म्हणते आम्ही टँकर मागविलं. ती आता समस्या मिटली. पाइपलाइन करके बौड़ी से पंप लगा के पानी यहाँ पर ला के दिए हम. और अभी फ़िलहाल हर घर में हमारे यहाँ पाइप गए वाला है और हर घर को पानी व्यवस्थित मिल रहा हमारे यहाँ पे. पानी पहले हमारे गली में ना बोर को पानी है ना घर को पानी है.
अभी जब से ये साहब ने हमारे पानी का इंतज़ाम करे और ये जो पाइपलाइन बिछा है, तब से हमारे हर घर पे पानी व्यवस्थित मिल रहा। एकीकाळी पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना आता नियमित पाणी मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी सरपंच स्वाती दत्तराव अंभोरे यांनी दिली आहे. आता लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही समाधान वाटते. पहिलं पाणी टंचाईमुळं महिलांना हे वन फिरावं लागत होतं, 2-2 किलोमीटर जावं लागत होतं, पण आता ती समस्या दूर झालेली आहे आणि आता महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे आम्हाला खूप समाधान देऊन जातो. नियोजन म्हणजे मोटर दुरुस्ती केली, पाईपलाईन केली. म्हणजे कॅनलवरून पाईपलाईन करून पाणी नळाद्वारे मोटर दुरुस्ती केली. काही मोटर जळालेल्या होत्या, काही बंद होत्या, तर त्या दुरुस्ती करून नियोजन केलं आम्ही. 15 वित्त आयोगातला निधी आणि थोडाफार म्हणजे तितका पुरेसा होत नव्हता, म्हणून मग स्वखर्चातून थोडासा ते निधी वापरून आम्ही ते नियोजन केलं. निधी मर्यादित असतानाही ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध काम करत पाणी प्रश्न नियंत्रणात आणल्याचा आणि तुटपुंजा निधी असताना देखील भीषण पाणी टंचाई असल्यामुळे पाण्याचं नियोजन काही प्रमाणात खर्चाने केलं असल्याचा दावा सरपंच दत्तराव अंभोरे यांनी केला आहे. असं टँकरची गरज तर नाही पडली, पण आम्ही जे पाईपलाईन केलेले एक इरिगेशनमधली विहीर आहे आणि एक कॅनलवरले आमच्या 4 मोटर आहेत. त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की एक त्या मोटर टाकून एक 1.5 इंचीचा पाईप 3 इंचीच्या पाईपाला जोडून मेन चौकामध्ये एक अर्धा इंचीचे पाईप, त्याच्यामध्ये एका घराला 5 कनेक्शन या उद्देशानं आम्ही प्रत्येक घर परत असं पाणी दिलेलं आहे. आणि जर आपणाला ज्या भागामध्ये आपल्या मोटराचं पाणी जात नाही असे काही 4-5 भाग आहेत. एक गॅस एजन्सीच्या पाठीमागं, एक मारुती मंदिराच्या पाठीमागं आणि एक शिंदे गलीमध्ये अशा 4-5 ठिकाणी आहेत. तिथं आपण एक दिवस आड करून टँकरद्वारा पाणी पुरवठा करत आहोत. आणि जर एखाद्याने इमर्जन्सीला कोणा जर मोटर वगैरे चालू झाली नाही किंवा पाणी नाही आलं अशा पद्धतीने जर कोणा फोन लावला तर आपण टँकरची सोय त्यांना 24 तासाच्या आत करून देतो. आणि जे आपले पाणी चालू आहेत ते आमचे जावेदभाई पाणी पुरवठावाले आहेत, उत्तम आहेत. हे सर्व प्रकाराचं नियोजन आम्ही दोघा-तिघांनी मिळून सर्वांनी केलेलं आहे. आणि या पाण्याचं नियोजन या प्रकारचं केलेलं आहे की बाबा घर परत पाणी कसं, जलजीवनची योजना आपल्याकडे चालू झालेली नाही, पण आम्ही आमच्या मार्गदर्शनातून सर्वाच्या नियोजनामधून आम्ही असे पाईपाद्वारा पाणी केलेलं आहे. आम्ही प्रत्येक दिवसाला एका गलीला पाणी सोडत आहोत. अशा 4-5 मोटर आहेत. त्या उद्देशानं आम्ही दररोजचं पाणी त्यांना देत आहोत मुबलक. आणि ज्या काही भागामध्ये जर पाईपलाईन आपली जात नाही तिथं 5,000 लिटरची टाकी, 2,000-3,000 लिटरची टाकी ठेवलेली आहे. त्या उद्देशानं 4-4, 3-3 कनेक्शन काढलेले आहेत. त्या उद्देशानं ते काय करतात की बाबा तिथं हांड्यानं कोणी पाईप लावून ज्याच्या पद्धतीनं जसं त्यांच्याकडे साठा उपलब्ध आहे त्या साठ्यानुसार ते पाणी घेत आहेत. काही भागामध्ये जर 2 मजल्याला पाणी जात नाही तिथं आम्ही थोडं प्रेशर देतो, कारण 2-3 गल्ल्या बंद करून एका गल्लीला चालू करतो. कारण त्याला बाबा सध्या कसं आहे, सर्वांच्या घरा कसं खाली टाकी नाही, बऱ्याच जणांचे कसं आहे छताच्या वरी टाकी आहे. त्या उद्देशानं त्यांना पाणी पुरावं या उद्देशानं आम्ही काही गल्ली बंद करतो, 2 तास 4 तास एका गल्लीला 10-12 वरी पाणी प्रेशर देतो. अशा उद्देशानं आपलं आज या पाण्याचं नियोजन चालू आहे. आणि एक नाही योजनेचा तर सध्या नाही. 15 वित्त आयोगातून काही आम्ही पाण्याच्या टाक्या किंवा कॅनलवर मोटरा वगैरे टाकलेल्या आहेत. काही जे छोटे मोठे जे काही पाईपलाईन वगैरे काही लागत असेल ते मी आपल्या स्वखर्चातून केलेले आहेत. कोणाचा वाल मोडू, कोणाला पाईप असो, काळा पाईप, हे असे स्वखर्चातून चालू आहे. आणि जे मेरा नाम शेख जावेद शेख वाहिद है, ग्राम पंचायत कर्मचारी जौला बाजार वाटर सप्लाई का कर्मचारी हूँ. इसलिए हमने सब केनाल पे 5 मोटर लगाए. एक मोटर हमारी बड़े पुल पे है और एक मोटर हमारी इरिगेशन में है और 3 मोटर हमारे लोखंडी पुल पे है. इसलिए हमने सबको 3 इंची पाइप में 3 इंची पाइप की पाइपलाइन करे, वहाँ से उसको वाटी मारने के बाद 1.25 इंची पाइप डाल के हर एक इसमें कनेक्शन 4 लिए. हर डॉक्टर कॉलोनी, धंगरवाड़ा, बुधवाड़ा, पारदवाड़ा, उसके बाद शास्त्री नगर, गुरखा मारुति, ये टोटल एरिया में मास्टर कॉलोनी टोटल एरिया में हमने पूरी पानी की योजना करी. पानी की योजना करने के बाद 5 घर के अंदर हमने एक कनेक्शन काढ़ा. एक कनेक्शन के अंदर 5 घर पानी भरते, उनको भरपूर पानी मिल जाता और सब तरीके से हम पानी देते. और कोई अभी शिकायत पानी की नहीं है हमारे को, और पानी की शिकायत है तो हम तुरंत उनको जाके मिल के बात कर देते. कोई टेंशन नहीं, अभी तक कोई प्रॉब्लम नहीं. सो अच्छे से योजना चढ़ी हमारी. ग्राम सेवक सरपंच का बहुत आभार है कि उन्होंने अच्छा काम करे और हिसाब से हमारे ला के दिया. हमारा काम है काम करना बस. इसके बाद पाण्याचं काटेकोर व्यवस्थापन, पाईपलाईन दुरुस्ती आणि जलस्रोतांचं नियोजन
यामुळे गावाला टँकरची गरज भासली नसल्याचं ग्रामपंचायत प्रशासन सांगत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू असताना जवळा बाजारने मात्र योग्य नियोजनातून वेगळी वाट निवडलीय. कोट्यवधींच्या योजना करूनही अनेक गावांमध्ये आजही पाणी पोहोचलेलं नाही. मात्र जवळा बाजारने नियोजन आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पाणी प्रश्न सोडवून दाखवला आहे. उमेश चक्कर, हाय प्रवाह नेटवर्क, जवळा बाजार, हिंगोली.